श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी. व्हेरी फर्स्ट बॉल, मोठी मॅच अफलातून संध्याकाळचा सत्र. आता इथून बिग फाईट चालू झाल्यात. पहिलाच बॉल गिरकी घेतली होती, गोलंदाजांनी फिरकी घेत, परंतु हा व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळते. रुपेश सावंत सर पंचांच्या भूमिकेमध्ये तिथे गोकुळ पाटील सर. आज या स्पर्धेला वैद्य सर हे तीन पंच मात्र आपल्याला लाभले गेलेत. स्किट झाला होता हाताला आणि नियोजकांनी बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एकच धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं 2 धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान आज श्री निनाई देवी चषक 2024 संपन्न होताना पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या घटकामध्ये आपण जात आहोत, वाटचाल करत आहोत. संध्याकाळचं सत्र चालू झालंय. प्रत्येक मॅच आता इथून महत्त्वपूर्ण असणार आहे प्रत्येक गावासाठी. लॉंग ऑरिजनमध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक अगदी पाठला करत असताना बॉल होतोय मात्र फरार टप्पा सीमारेषा जवळ आणि तिथे स्किट झाले होते, तोपर्यंत अडवला गेला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अप्रतिम प्रयत्न तिथे मात्र सक्सेस करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या तोपर्यंत मात्र इथून चपलतेने मात्र पूर्ण केल्यात 3 धावा. 5 तास खूप छान इथे क्रिकेट आपल्याला पॅटल पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवान. अनेक संघांना मात्र पराभूत करून आज तिसऱ्या फेरीमध्ये डेरे दाखल झालेत. आणि इथून कशा प्रकारे मात्र इथून खेळ होईल. सवादी टीम म्हटल्यानंतर अजिंक्य जाधव एजे यांचं नाव आवर्जून मात्र आपल्याला समोर येत असतं आणि सुरेश माटेकर यांचं नाव समोर येत असतं. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला रवी पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वपूर्ण खेळाडू या सवादी टीम मधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला विकास, ज्याने मागच्या मॅचमध्ये विकास केला होता आपल्याला टीमचं. आज चांगला फटका आहे, ताकदीचा वापर केला, टायमिंग ही प्रॉपर आहे. गॅप शोधून काढली, बॉलचा 11 बॉल सीमारेषा पार. धावा येतील अजिंक्य जाधव यांच्या बॅटमधून. 4 चौकार. अजिंक्य जाधव एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. सातत्याने पाहायला गेलं तर सवादी टीमसाठी एक चांगली फलंदाजी करत असतात आणि आपल्या लयबद्ध पद्धतीने मात्र लयमध्ये आले तर मात्र अनेक रेकॉर्ड्स त्यांनी आपापले स्वतःचेच मात्र मोडताना अनेक वेळा पाहायला गेले. विकास यांचं आणि इथून डिस्कशन होताना पाहायला मिळेल गोलंदाजी करणाऱ्या टीममध्ये, कारण ही जोडी खूप महत्त्वाची आहे. मग रवी असतील, यांनी सुद्धा अनेक वेळा मात्र चांगली फलंदाजी करून आपल्या नावाचा परिचय दिलाय. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर विकास आहेत, आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करत असतात, सातत्याने गोलंदाजी करत असतात आणि तोच अनुभव पाठीशी मात्र इथे घालून गोलंदाजीसाठी मात्र महत्त्वपूर्ण पहिला षटक फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी मात्र निमंत्रित केले जातोय. आणि त्याला कशा प्रकारे खऱ्यामध्ये उतरतील, विश्वासामध्ये उतरतील ते पाहणं गरजेचं. राईट मोर द विकेट तयार असतील. हो हाफ टॅकर बॉल थोडासा मधीच आपटला गेला होता. बॅकच्या कनेक्टिव्हिटी तेवढी चांगलं पाहायला मिळालं नाही. फुटवर्क अजिंक्य जाधव यांचं पाहायला मिळालं नाही. त्याचमुळे की काय हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही. एक सिंगल मात्र आले जरूर येते आणि इथून प्रचंड इच्छाशक्ती आधी स्वतःमध्ये ठेवताना मात्र पाहायला मिळतात विकास हे गोलंदाज. का मागच्या बॉलवरती पाहायला गेलं तर चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये अनेक मात्र व्हेरिएशन करत असताना येते आणि टेनिस क्रिकेटमध्ये हेच तर तुम्हाला करायचं आहे. थोडासा दुर्वा ठेवण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा ताकदीचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल प्लाय झालाय. 1 बाउन्स होतो फरार. सीमारेषा पार, अगदी बाउंड्री लाईनची चीडफाड करत आर पार. सीमारेषा पार. 4 चौकार. आज या मैदानाचे ज्या खेळाडूंनी मात्र अभ्यासपूर्ण भौगोलिक परिस्थिती तपासली, त्याच्यानंतर मात्र फलंदाजी झाली, त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं ते संघ मात्र यशस्वी होताना पाहायला मिळाले. सक्सेस त्या संघांना मात्र जरूर मिळाले. 48 धावांचा हाय स्कोर या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेले. आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती 14-14 आणि स्कोरबोर्ड. रवी लेफ्ट हँड बॅट्समन, बॅटला इथे स्किट झाला होता, ब्रश झाला होता, इथपर्यंत आवाज आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक तेवढे चतुर, शरीर यष्टीस्थळी बहाल असली. प्रमोद आहे तिथे आणि पकडला गेला झेल आणि पारीचा अंत होतोय रवी यांच्या. बॅक टू द गाउट. 14 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसताना पाहायला मिळेल श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादी टीमला.
आज एक एक वाडी एक एक गाव पाहायला गेलं तर छोटे गावही मात्र क्रिकेटच्या पटलाच्या निमित्ताने मात्र या कराडच्या नकाशावरती आले आणि हे आणण्याचं काम केले. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सचिनजी देसाई साहेब आता गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय, जी पडेल ती जिम्मेदारी करण्याची ताकद ठेवणारे, कोणतंही काम छोटं मोठं नसतं मानणारे, अगदी खूप छान इथे या सगळ्या खेळाला पुढे नेताना आपण हे नेतृत्व पाहतोय. कोणतीही आशा अपेक्षा त्यांच्या मनामध्ये नाही, किंतु परंतु नाही. प्रदीप चोरमारे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज झालेलं आहे. प्रमोद यांच्यासाठी अप्रतिम झेल जो पाहिला होता आपण यष्टिरक्षक यांच्यासाठी आणखी एक चांगला तडाखा दिला. जरूर क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आणखी एक झेल मात्र पकडला गेलाय. पारीचा अंत कोणाचा होतोय तर पारीचा अंत झालाय. वेट अँड वॉच काय मैदानामध्ये घडलंय. पंचाने निर्णय दिलाय. जरूर हो कॉमेडियन एरर्स धाव नसणार आहे ते. झाडाला बॉल लागलाय. कमिटीचा निर्णय आहे फलंदाज सुरक्षित असेल. चला मॅच ऑन करायची आहे. सकाळीच हे निर्णय बॉल डॉट येणार आहे इथे. धावी घेतली नाहीये कदाचित इथे. एक धाव घेतले. ओके एक धाव इथे घेतली जाईल. कॉमेडियन एरियर्स मैदानामध्ये बरेचसे पाहायला मिळाले. प्रमोद यांची चपलाही मात्र पाहायला मिळाली. स्तुती करावी लागली. नजर तुमच्या हवी आहे मैदानामध्ये काय घडतोय, पंच काय निर्णय देतील ते नंतरचे भाग झालं, परंतु इथून इथून झाडाला लागल्यानंतर झेल घेतला तर झेल पकडला जाणार नाही, ग्राह्य धरला जाणार नाही. तो फलंदाज सुरक्षित असेल याची कृपया क्षेत्ररक्षकांनी सुद्धा दक्षता घ्यायची आहे. एक सिंगल इथून येताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 धावा. तुमचं लक्ष कंप्लीट असू त्यांचं नाव आवर्जून एक एक रन्स वरती. अमोल अगदी खरंच असे खेळाडू तुमच्या टीम मध्ये असणं खूप गरजेचे असतात. पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थ्रो तर जरूर आलाय तिथे आणि फलंदाज बाद अजिंक्य जाधव यांना मात्र जावं लागेल माघारी. ओ हो टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज 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 होताना पाहायला मिळतोय, कारण सवारी टीमचा डाण्या वाघ बॅक टू द गाठ. गोलंदाज यांच्यासाठी, कुमार गोलंदाज यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदरणीय प्रमोदजी साहेब यांच्याकडून. प्रदीपजी चोरमारे साहेब यांच्याकडून वाईटचा निर्णय मात्र इथून आलेला आहे आणि वनडी स्वरूपामध्ये वाईट +1 म्हणजे 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील. प्रदीपजी चोरमारे साहेबांसारखे समर्थक या क्रिकेटला लाभले, त्याचमुळे आज हा क्रिकेट उंचावलाय. आणखी एक जबरदस्त बॉल मात्र इथे हाताळला गेलाय. खूप छान क्रिकेट रंगताना मात्र पाहायला मिळतोय आणि माहिती आहे इथून की ही मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. गावाची अस्मिता पूर्णपणे मात्र या क्रिकेटवरती लागली गेलेली आहे. परत एकदा संधी आहे. तेवढाच मागच्या वेळेस क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु फलंदाज पोचताना पाहायला मिळत आहेत. विनायक आणि प्रमोद ही जोडी कसं रंगत आणताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षणांमध्ये. मागच्या वेळी जरूर इथे मात्र रनआउटची संधी आणि तेही अजिंक्य जाधव यांना बाद केलं होतं. आता ही संधी मात्र इथे होती. दीपक यांना बाद करण्याची, परंतु दीपक यांची चतुराई आणि रनिंग बिटवीन द विकेट सुरेश माटेकर आणि दीपक यांची पाहायला मिळाली. एक सिंगल अगदी चोरटी ज्याच्यामध्ये भरपूर सारं मात्र इथे काय बरंच सारं काही दडलं होतं. विकेट जाईल की काय असं काही क्षणाला वाटत होतं आणि त्याच्यानंतर मात्र ही कंप्लीट झाली आहे. 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. हा बहुत चांगला स्कीट. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 20 टीम बॅटिंग करत असताना श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे टीम.
सुरेश माटेकर. क्लोजअप आणि खरंच या नावानं पाहायला गेलं तर सवादी टीमचा क्रिकेट टिकवून ठेवलंय. अगदी नित्यांत क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व. प्रसाद गोलंदाज येतात. मात्र पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये या प्रसादनं आपल्या नावाचा परिचय दिला होता. प्रसाद चोरमारे एक उत्तम फलंदाज म्हणून सातत्याने नावारूपाला येत असताना आपण पाहायला गेले 2023-24 मध्ये, आता 24-25 मध्येही तेच खेळ आपल्याला प्रसाद चोरमारे यांचे पाहायला मिळतोय. परंतु सुरेश माटेकर जाळ्यामध्ये अडकले, कारण तेवढीच चतुराई प्रमोद यांची आज यष्टिरक्षकांमध्ये पाहिली गेली. अफलातून विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना फलंदाज बाद. बॅक टू द आउट सुरेश माटेकर. 20 या धावसंख्येवरती तिसरा विकेट माघारी आणि इथून बॉल झालेत आतापर्यंत 2. प्रमोद यांच्यासाठी परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रदीपजी चोरमारे साहेबांकडून. आज ATM कार्ड इथे घेऊन आलेत मैदानामध्ये. प्रत्येक खेळाडूला इथे मात्र प्रोत्साहन देत असताना मात्र पाहायला मिळतात. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. विशाल थोरात मैदानामध्ये गेलेत आणि कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे सह-अध्यक्ष म्हणून या पदावरती कार्यरत आहेत. सिंगम स्टाईल नेहमीच मैदानामध्ये वावरणारे, पण तो सिंगम स्टाईलने तुम्हाला खेळ करावा लागेल. अगदी सॉफ्ट पाहायला मिळालं. मिड ऑफ मध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षक काय शॉटमध्ये एक सिंगल मात्र येतील. इथे या एका धावेनं फारसं फरक पडणार नाही, कारण हा अंतिम षटक प्रमोद प्रसाद याने खूप छान प्रकारे मात्र हाताळले गेले. का आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या, त्या षटकामध्ये 2 धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 22 धावा. या 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा अनिवार्य आहेत तुम्हाला जर चांगला खेळ करायचा असेल तर. दीपक सॅक इनला आहे, थोडासा बाहेर बॉल, परंतु तेवढा चांगला. वा काय रणनीती अफलातून. आपण उल्लेख केला होता टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा इथे वाईड वर्करचा प्रयत्न केला जातो. वाईड लाईन वरनं मात्र इथून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. पिच झाल्यानंतर थोडासा इथे बाहेर जाण्याचा काढण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजांकडून. तीच गोलंदाजी प्रसाद चोरमारे यांच्याकडून. रणनीती तीच होती. अगदी फलंदाजांच्या दूरवरपासून गोलंदाजी करायची, वाईड वर्करचा प्रयत्न करायचा, फलंदाजांना थोडेसे कष्ट घ्यायला लावायचे, असं काहीशी गोलंदाजी आता सध्याच्या घडीला मिश्रित गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय प्रसाद चोरमारे यांच्याकडून. दीपक स्ट्राईक इनला आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. बॉल होईल फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे दीपक यांच्या बॅटमधून 4 चौकार. त्या प्रदीप चोरमारे प्लीज साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभहस्ते 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विनायक यांच्यासाठी. चला फलंदाज प्लीज लवकर जायचं आहे, कारण अजून बरेचसे सामने 3 सामने अजून आम्हाला उरकायचे आहेत आणि 4:30 वाजलेत.
4:21 झालेले आहेत. तर मी विनंती करेन की फलंदाज आणि क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. किती पाहिजे सर? 28 धावांची गरज आहे. इथून कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कशा प्रकारे फलंदाजी होईल ते पाहणं गरजेचं. आज कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहिलं श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन श्री निनाई देवी चषक 2024 एक उत्तम आयोजन आपल्या भेटीस आलं. भरपूर साऱ्या बक्षीसदात्यांनी आम्हाला इथे बक्षीस देऊन उपकृत केलेत. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आज प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी आहे, कारण विविधतेने बक्षिसांच्या नटलेली ही स्पर्धा या रंगमंचावरती मात्र साकारत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला बॉल द्यायचं प्लीज. आयोजक बॉल द्या प्लीज. सर बॉल हवाय का? आज पाहायला गेलं तर विशेष सहकार्य प्रत्येकाने इथे केलेलं आहे. त्या सर्वांचं मनापासून आभार. सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही आभार मानत आहोत आणि या बक्षीस स्पर्धेला अगदी साथ दिली. बक्षीस देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं अनमोल असं सहकार्य लाभलं, त्याबद्दल मनापासून आभार. कोण आहे ते? तिकडे येलो टी शर्ट प्लीज. आपण खेळता थोडंसं बाहेर व्हायचंय, कारण या टीमची सुद्धा येलो जर्सी आहे, त्याच्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. बाहेर व्हायचंय प्लीज. आयोजक चला तुलसनवाळे. मॅच ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. 28वा बनवायच्या स्ट्राइक एंडला आहे प्रसाद सुरमारे. बुमराह बूम बूम बुमराह पहिल्याच बोलती प्रहार केलाय. मोठा विकेट इथे मात्र लाभेल आणि डेफिनेटली पकडला गेला झेल. बूम 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 बुमराह. दीपक मात्र इथे हे विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त कोणाची करून दिली. एक मोठा विकेट, विशाल विकेट. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती बास झालाय प्रसाद सुरमारे. भीषण शांतता मैदानामध्ये आणि खास करून जय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी टीमच्या मात्र डगआउटमध्ये, कारण मॅच टर्निंग मॅच विनर जो खेळाडू कोण असेल, चोरमारवाडीची रन मशीन कोण असेल, तर प्रसाद चोरमारे यांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. कराडचा बुमराह अर्थातच दीपक लोहार गोलंदाज म्हणून सातत्याने या खेळाडूंकडे मात्र लक्ष आपण ठेवले. आज सवादे टीम कडून खेळत असताना चांगली ओळख निर्माण करून दिली. परत एकदा संधी आहे तिथे दूरवरचा प्रवास, परंतु बॉल निजीस्थानी विसावेल तिथे आणि एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल डिक्लेअर झोन मध्ये वनडीच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी, अशा शैलीची गोलंदाजी फक्त आणि फक्त आपण इंटरनॅशनल क्रिकेटर जसप्रीत बुमराहला पाहतो. त्याच्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये दीपक लोहार हे एकमेव गोलंदाज आहेत अशा प्रकारची गोलंदाजी करणारे. आता ही संधी आहे तिथे पत्रक शतरक्षक पोहोचेल का? उंची जास्त आहे, लांबी कमी आणि हा झेल झालाय ड्रॉप. संधी मिळाली 2 धावांसाठी क्षेत्ररक्षकांना चकवा देत अप्रतिम मात्र ते 2 धावा कंप्लीट करत असताना. हो हा प्रेशर आहे, मोठी मॅच आहे आणि तोच प्रेशर मात्र तुम्हाला रिलीज करावा लागेल. थोडंसं मात्र नाराज असतील इथे कॅप्टन एजी अजिंक्य जाधव. साहिल आहे तिथे, पण तो चांगले क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने साहिल यांना पाहिलं गेले. हा झेल सोडलाय, किती महत्वपूर्ण झेल असेल येणारा कास ठरवेल. जीवदान मिळाले प्रमोद यांना. आणखी एक भन्नाट वेग, फ्लॅट डिलिव्हरी अगदी खाली ठेवलंय आणि बॉल अगदी पाहायला गेलं तर उचली घेतली नाही. ज्या प्रकारे मात्र पिच केलं होतं त्याच दिशेनं मात्र निघून गेले यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल आले
4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, 3 धावा धावफलकावरती. ही संधी आहे, प्रमोद यांचा विकेट विकेट पकडली जाईल आणि अजिंक्य जाधव यष्टिरक्षक तेवढे चतुर, चाणाक्ष आणि हुशार फलंदाज बाद आणखी एक विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. कराड टेनिस क्रिकेटचा हा बुम बुम बुमरा दीपक लोहार. काय गोलंदाजी करतायत, आपल्या नावाला परिचय करणारे मात्र गोलंदाजी पहिल्या षटकासाठी आणलंय काय आणि आपल्या गोलंदाजीने मात्र मंत्रमुग्ध केले सवादेकरांना, सवादेच्या सर्व ग्रामस्थांना, सवादेच्या सर्व पाठीरायकांना, सवादेच्या सर्व प्रेक्षकांना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 28 धावा बनवायच्या होत्या. प्रसाद चोरमारे बाद झाले. त्याच्यानंतर मात्र इथून जी ढासळलेली फलंदाजीची लाईनअप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गेलेत. प्रमोद बाद झाले, प्रसाद बाद झाले. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये आणि आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केलाय. बुम बुम बुमराचं पहिल्या षटक दीपक लोहार यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या फक्त आणि फक्त 3 धावा. आता इथून येणारे उर्वरित बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 12 बॉल 25. बारा बॉल 25 समीकरण मात्र बनलं गेले. खूप छान इथे मात्र क्रिकेट रंगवलं गेले. स्ट्राईक एंडला संतोष आहेत, विकास आहेत आणि इथून हा वंडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. अजिंक्य जाधव अगदी वेग आहे आणि वेगावरती प्रचंड नियंत्रणही मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळते आपल्याला. खूप छान इथे मात्र क्रिकेट सातत्याने खेळणारे खेळाडू म्हणजे ज्यांची ओळख आहे एजे या नावाने सुपरिचित असणारे अजिंक्य जाधव आणि तेवढेच सांगे खेळाडू विकास. आपल्या टीमच्या आपल्या गावाचा विकास तुम्हाला या रनांच्या स्वरूपामध्ये मात्र करावा लागेल कारण इथून मॅच एक एक डॉट बॉल नंतर फसत जाणार आहे. त्या मॅचला तुम्हाला हसवायचं आहे आणि जर हसवायचं असेल तर तुम्हाला करेक्टिव्हिटी करावी लागेल, बॉलपर्यंत पोहोचावं लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. एजे गोलंदाजी मार्कवर दिसतो वर डिलिव्हरी पहा. मागील 2 बॉल जर तुम्ही पाहायला गेल तर स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, भन्नाट वेग होता त्याच्यावरती. त्याच्यानंतर मग अगदी एक कटर मात्र टाकण्याचं यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. स्लोअर डिलिव्हरी एकदम चेंज ऑफ द स्पेस कारण त्यांना माहिती आहे बॅटर जागेवरून हलत नाहीये. गुड लेंथवरचा टप्पा होता. अप्रतिम मिश्रित गोलंदाजी आणि त्याच्यानंतर आणखी एक तेज सरार हायटेड बॉल परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे या गोलंदाजांकडे कमीत कमी 4 ते 5 बॉल आहेत वेगवेगळे प्रकारचे आणि कोणत्या फलंदाजांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची ते अजिंक्य जाधव एजे यांना मात्र निश्चित माहिती आहे. अशीच गोलंदाजी आणि असेच गोलंदाज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होताना मात्र आपण वारंवार पाहिलंय. तुमच्याकडे 3-4 बॉल असतील तर कितीही मोठा खेळाडू किती मोठा फलंदाज असेल तुम्ही त्याला फसवू शकताय आणि टेनिस क्रिकेट ऐकायला असं होतं की फलंदाजांच्या बाजूने असणारा खेळ म्हणून टेनिस क्रिकेटला पाहायला जायचं परंतु आता गोलंदाजांचाही बोलबाला आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. गॅप तर शोधून काढली. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहेत. तिथे विशाल थोरात बॉलपर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकी करतील तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि इथून 2 धावे. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 21 धावांचं समीकरण बनलं गेले. 6 बॉल 21. गोलंदाजी मार्कवरती रवी इथं मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एक यंग खेळाडू या सवादे टीमला लाभले गेलेत. सुरेश माटेकर यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारी ही टीम सातत्याने आपला चांगला क्रिकेट खेळत आपल्या नावाचा डंका या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन मध्ये मात्र पेटवलंय. डेफिनेटली चांगली गोलंदाजी आपण लेफ्ट हँड गोलंदाज ज्याच्या वेळी मात्र येत असतात त्या वेळी मात्र उजव्या त्याच्या फलंदाजांना इथे फलंदाजी करताना बऱ्याच वेळा मात्र अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणून सातत्याने म्हणत असतो ना की एकतरी तुमच्याकडे लेफ्ट हँड गोलंदाज असावा टीममध्ये तो लाभदायक आणि फायदेशीर ठरत असतो. तेच तिथे होताना मात्र पाहायला मिळेल का पण नाही. याच्यावरती प्रहार केले क्षेत्ररक्षक नाही. गॅप शोधून काढली. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. बॉल होते मात्र टप्पा सीमारेषा पार पार धावायचे इथे 4 चौकार रवी यांच्या बॅटमधून.
विकासने मारले आणि खूप छान इथे मात्र विकास यांना फलंदाजी करावी लागेल जर का आपला संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल. परंतु थोडंसं अवघड कठीण आव्हान बनवले रवी आणि 4 बॉलमध्ये 17ची गरज अजूनपर्यंत आहे आणि या 4-17 कशा प्रकारे बनतील तेही पाहणं गरजेचं. षटकार येईल का? एखादा षटकार या 1-2 बॉलमध्ये येतोय ना तर मॅच परत एकदा जिवंत होईल. मॅच फसली नाही आहे अजूनपर्यंत पाहायला गेला तर. मॅच हसवण्यासाठी मात्र तुम्हाला पराकष्ट करावा लागेल. तेवढी चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक येतात ते दीपक लोहार बॉलला फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 1 धाव मात्र कंप्लीट केली जातोय. आता 2 बॉल 3-16 समीकरण मात्र बनलं गेले. अजूनपर्यंत उर्वरित 3 बॉल या षटकामधील बाकी असतील रवी यांच्या. आणखी एक दर्जेदार बॉल. चांगली गोलंदाजी आपण सवादी टीमकडे मात्र सातत्याने पाहायला गेले. मग अजिंक्य जाधव असतील मग दीपक असेल दीपक लोहार यांची एक वेगळ्या शैलीची आपण अगोदरच उल्लेख केला आहे या कराडमधील. आपण बुमराह म्हणून जर का बुमराह स्टाईलने गोलंदाजी करणारा कोणता खेळाडू असेल तर एकमेव खेळाडू आहे दीपक लोहार. त्याच्यानंतर मात्र अजिंक्य जाधव एजे यांनी आपल्या करामत दाखवली. त्याच्यानंतर मात्र रवी सुद्धा आपल्या नावाचा परिचय देत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून आता परिपूर्ण मॅच बनली गेली. हा जिंकलेला आहे.